हरे कृष्ण. सर्वांचं खूप स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 6 ध्यानयोगचं अध्ययन करत आहोत. प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. माझा अभ्यास सतत चालू राहावा यासाठी माताजी मला सतत प्रोत्साहन देत असतात. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. टेक्निकल टीमचे धन्यवाद. तसेच वर्गाला उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आज आपण अध्याय 6 ध्यानयोगचं अध्ययन करणार आहोत. आजच्या अध्यायानंतर आपण 1/3 भगवद्गीतेचं अध्ययन पूर्ण करू. भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि या अध्यायांची तीन विभागांमध्ये विभागणी केलेली आहे. पहिले 6 अध्याय म्हणजे 1 ते 6 हे अध्याय कर्मयोगाचं ज्ञान आपल्याला देतात. 7 ते 12 हे अध्याय भक्तियोगाचे आहेत आणि शेवटचे 6 अध्याय 13 ते 18 हे ज्ञानयोगाचे अध्याय आहेत. तर या अध्यायामध्ये आपण अष्टांग योगाची विधी जाणून घेऊ, ज्याद्वारे मन आणि इंद्रियांवरती ताबा कसा मिळवायचा, कसं संयमन ठेवायचं हे आपल्याला समजेल. त्यानंतर अध्यायाच्या शेवटी सर्वात उत्तम योग कुठला याबद्दलही कृष्ण आपल्याला सांगतील. तर आजच्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. तर या अध्यायामध्ये आपण अष्टांग योगाची विधी, जसं मी तुम्हाला सांगितलं, तर ती समजून घेणार आहोत. अष्टांग योगाचं महत्व जाणून घेऊ. मन आणि इंद्रिय यांचं नियमन करण्यासाठी हा अष्टांग योग खूप महत्वाचा आहे. आजच्या अध्यायामध्ये मनाबद्दल खूप काही आपल्याला शिकायला मिळतं. मन हे फार महत्वाचं आहे, कारण अस्थिरता हा मनाचा गुण आहे. तर ज्यामुळे मन जसा विचार करेल तशी कृती करायला इंद्रिय वळतात. बुद्धीचा वापर न करता केवळ मनाने आलेल्या विचारांवरती इंद्रियांनी कृती केली तर त्याचा काय परिणाम होतील हे पण आपण समजून घेऊया आज. आणि मन हे खरं तर खूप शक्तिशाली आहे आणि योग्य प्रकारे या शक्तीचा वापर झाला तर किती विलक्षण कार्य आपण ह्या मनाच्या द्वारे करू शकतो हेही आपल्याला समजेल. माताजी पुढची स्लाइड घेता. तर श्री श्री राधा गोविंदांना आपण प्रथम प्रणाम करूया. आपण सर्वजण त्यांच्या आनंदासाठी इथे जमतो. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. कृष्ण कृपा मूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये भगवद्गीता आपल्यासाठी लिहून ठेवली. त्यामुळे आपल्याला हे ज्ञान घेणं शक्य झालं.
आता कालच्या अध्यायाबद्दल आपण थोडीशी उजळणी करू आणि मग आजच्या अध्यायाकडे वळूया. कालचा अध्याय जो होता याच्यामध्ये आपण काय काय शिकलो बरं? तर आपण हे पहिल्यांदा थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया. तर कालच्या अध्यायामध्ये कर्मसन्न्यास योग असं अध्यायाचं नाव होतं आणि या अध्यायामध्ये अर्जुनाचा प्रश्न होता की मी कर्म करू की कर्माचा संन्यास घेऊ. ज्यावरती कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं होतं की कर्मयोग हा कर्मसन्न्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. मग कृष्णांनी आपल्याला निष्काम कर्माबद्दल अधिक ज्ञान दिलं की आपल्याला कर्माच्या बद्दल आसक्ती ठेवून उपयोग नाही, कर्माचा द्वेष करून उपयोग नाही, आपल्याला उत्साहाने कर्म केलं पाहिजे, मनामध्ये द्वंद्व ठेवून उपयोग नाही, हे चांगलं हे वाईट असं न मानता कृष्णांच्या आनंदासाठी आपल्याला कार्य केलं पाहिजे. आणि जर का आपण अशा प्रकारे कर्म केलं तर आपली कर्मबंधनातून मुक्ती होते. आणि अध्यायाच्या शेवटी आपण शांती सूत्र पण जाणून घेतलं. आता बघा हे पहिले 6 अध्याय मी तुम्हाला सांगितलं हे कर्मयोगाबद्दल आपल्याला ज्ञान देतात. कर्मांबद्दलचं सखोल ज्ञान आपण गेले काही अध्याय आता घेतोय. 3 प्रकारची कर्म कृष्णांनी आपल्याला सांगितली, कर्म, विकर्म आणि अकर्म. आपण हेही समजून घेतलं की आपण एक क्षणही कर्म केल्यावाचून राहू शकत नाही. म्हणजे कर्म तर आपल्याला करावीच लागतात. पण ती कशा प्रकारे करावीत? तर कृष्ण म्हणतात की कर्माची गुंतागुंत समजायला सोपी नाहीये. पण आपण या कर्माचं ज्ञान अधिकृत गुरूंकडून जाणून घेतलं पाहिजे. कारण ही कर्म आपल्याला बद्ध तरी करतील किंवा मुक्तीकडे घेऊन जातील. चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळेल, स्वर्गप्राप्ती होईल, पण पुण्य संचय संपला की परत पृथ्वीवर आपल्याला यावंच लागेल. वाईट कर्मांची वाईट फळं मिळतील. म्हणजे प्राणी, पक्षी, कीटक, कृमी, वृक्ष असंही शरीर प्राप्त होईल. आणि ह्या सर्व भोग योनीच म्हटल्या जातात. कृष्णांचं पूर्ण विस्मरण असतं या पशुपक्ष्यांच्या जन्मामध्ये. पण मनुष्याचा जन्म भाग्याचा का म्हटलंय? कारण या जन्मात आपण ज्ञान घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आचरण करून आपली अधोगती होण्यापासून आपला बचाव करू शकतो. जी काही प्रगती ऊर्ध्व दिशेने करायची आहे त्याची संधी केवळ मनुष्याच्या जन्मातच आपल्याला प्राप्त होते. आता म्हणून भगवद्गीतेचं ज्ञान आपण घेतो ते आचरणात आणतो. आता आपण कालच्या अध्यायामध्ये अकर्माबद्दल शिकून घेतलेलं आहे. अकर्म म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कार्य आणि कर्माचं फळ आपण कृष्णांना अर्पण केलेलं आहे. ज्याचा लाभ काय मिळतो आपल्याला? आता आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. चांगली वाईट ही कर्माच्या प्रतिक्रियेपासून आपण मुक्त होतो. त्यामुळे पुन्हा आपला जन्म इथे होत नाही. पुन्हा जन्म म्हणजे सर्व भौतिक दुःखांना परत सामोरं जावं लागणार. बघा आता आपण हे ज्ञान घेतलं या अध्यायातून आणि महत्व जाणून घेतलं. आता हा भगवद्गीतेचा उपदेश इतका साधा सोपा आहे की आपण सहजपणे तो आत्मसात करू शकतो. कुठे आपल्याला खडतर तपस्या करायला जायचं नाहीये, कुठे वनात जायचं नाहीये. तर जिथे आहोत तिथे राहूनच सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी, व्यवसाय सांभाळत कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ शकतो. कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपण आपलं जीवन तसं आखू शकतो आणि हे सर्व करण्याचा लाभ म्हणजे आपण या दुःखालयातून निघून कृष्णधामामध्ये जाऊ शकतो. आणि एकदा की आपण भगवत धामामध्ये जाऊ तेव्हा आपला पुनर्जन्म इथे दुःखालयामध्ये परत होणार नाही. आपण कृष्णांच्या सच्चित आनंदी अशा कृष्णधामामध्ये त्यांच्या सेवेमध्ये नित्य आनंदात राहू शकू. हा माताजी पुढची स्लाइड घेता. हा आता आजच्या अध्यायाबद्दल आपण बघूया. आजचा अध्याय ध्यानयोगाचा अध्याय आहे. तर कृष्ण इथे आपल्याला सांगतात की अष्टांग योगाची जी अंतिम पायरी आहे समाधी, या स्तरापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कशी प्रगती करावी लागेल याबद्दलचं ज्ञान आपल्याला मिळतं या अध्यायामध्ये. अष्टांग योगाचा अभ्यास करायचा असेल तर मन संयमित हवं. इंद्रिय तृप्तीच्या मागे, इंद्रिय तृप्तीच्या विषयांच्या मागे पळणारं जर का मन असेल, अत्याधिक आसक्त असेल इंद्रिय तृप्तीवरती व्यक्ती, तर हा अभ्यास करता येणार नाही. मग अर्जुन कृष्णांना प्रश्न विचारतो की आता एखादा हा अष्टांग योगी आहे जो ह्याचं अष्टांग योग करतोय, हा योगाभ्यास करतो आहे, पण हा अभ्यास पूर्ण करण्यात तो अयशस्वी झाला तर त्याचा पुढे काय होतं? यावरही कृष्णांनी उत्तर दिलेलं आहे. आणि अध्यायाच्या शेवटी कृष्ण सांगतात की सर्व योगींमध्ये श्रेष्ठ कोण आहे? तर भक्तियोगी श्रेष्ठ आहे. आता बघा माणूस जेव्हा भक्ती मध्ये नवीन असतो, नवोदित भक्त असतो, तर त्याला सुरुवातीला खूप भौतिक इच्छा असतात, अनेक भौतिक गोष्टी त्याला हव्या असतात. तर मग अशा वेळी तो देवदेवतांची उपासना करतो,
त्यांची पूजा करतो, नवस बोलतो आणि आपल्या इच्छा तो त्यांच्याकडे मागतो, ज्याला कर्मकांड असं म्हटलं गेलेलं आहे. अनेक वर्ष जेव्हा भक्त एखादा असं कर्मकांड करतो, आपल्या इच्छा पूर्ण करून घेतो, तेव्हा काही काळानंतर त्याला लक्षात येतं, त्याला ज्ञान मिळतं, की देवदेवतांच्या वरही सर्वोच्च असं कोणीतरी आहे, जो सर्व लोक महेश्वरम आहे, जो परमेश्वर आहे, म्हणजे तो एक कृष्ण आहे. आता अशा प्रकारे तो कृष्णांकडे जातो, पण अजून त्याच्या इच्छा पूर्णपणे गेलेल्या नसतात. मागण्याची सवय त्याच्यामध्ये असते. भौतिक इच्छा असतात त्याच्याकडे, पण आता ह्या भौतिक इच्छांबद्दल तो कृष्णांकडे मागतो. हा झाला सकाम कर्मयोगी. तो आता इच्छा आपल्या किंवा कर्माचं फळ मागतोय कृष्णांकडे, पण त्यातलं थोडंसं फळ तो कृष्णांनाही अर्पण करतोय. अनेक वर्ष असा सकाम कर्मयोग केल्यानंतर त्याला आता हळूहळू कृष्णांच्या प्रती प्रेम निर्माण होऊ लागतं. तो मंदिरामध्ये जातो, कृष्णांची काही सेवा करतो, पण तो काय म्हणतो, की मला ह्या कार्याचं फळ नकोय. कृष्णांच्या प्रेमासाठी मी हे कार्य करतो. तर अशा प्रकारे हा सकाम कर्मयोगी आता निष्काम कर्मयोगी होतो. अनेक वर्ष निष्काम कर्मयोग केल्यानंतर त्याला साक्षात्कार होतो, की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे आणि मी कृष्णांचा अंश आहे. पण अजूनही पूर्ण चित्तशुद्धी झालेली नसते. आपल्या हृदयामध्ये 6 अनर्थ वास करतात: काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. आणि पूर्ण अनर्थ निवृत्ती झाल्याशिवाय आपण कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकत नाही, कृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाही. आता हा जो कर्मयोगी आहे त्याला ही जाणीव असते, की माझी अजून चित्तशुद्धी झालेली नाही, माझ्यामध्ये काम, क्रोध, लोभ हे सर्व आहे. आणि आता चित्तशुद्धी करण्यासाठी तो ह्या ध्यान योगाचा अभ्यास करतो. आता बघा, आपल्याला ध्यान योगाबद्दल जे आपण शिकतोय हा महत्वाचा अध्याय आहे, कारण भगवद्गीतेमधले सर्वच अध्याय तसे बघितलं तर महत्वाचे आहेत. प्रत्येक अध्यायाचं एक वैशिष्ट्य आहे. तर या अध्यायामध्ये एकूण 47 श्लोक आहेत आणि अध्यायाचा प्रारंभ भगवंतांनी केलेला आहे आणि पुढे मग अर्जुनाचे प्रश्न आहेत. तर पहिल्या काही 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला कर्मयोग आणि कर्मसन्यास योगच सांगितलेला आहे. यावर बोलताना कृष्ण आपल्याला सांगतात, की योग आणि संन्यास हा एकच आहे. गैरसमज काय असतो इथे, की एकतर कर्म सोडलं जातं किंवा कर्माच्या फळाची आसक्ती ठेवूनच कर्म केलं जातं. तर कृष्ण इथे आपल्याला सांगतात, की कर्म तर केलंच पाहिजे, पण कर्माची आसक्ती आपल्याला सोडायला पाहिजे. त्यामुळे आपल्या वाट्याला आलेली कर्म जी काही आहेत, निर्धारित कर्म आपल्याला जी काही प्राप्त झालेली आहेत, ती आपल्याला करायला पाहिजेत. पण मी कर्म केलं हा कर्ताभाव ठेवला नाही पाहिजे आणि तसं केल्यानेच कर्माच्या फळाची आसक्ती आपल्याला राहत नाही. आता बघा, व्यवहारामध्ये कितीतरी आपण उदाहरणं बघतो. काही चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची उदाहरणं आहेत, की ज्यांच्याकडे खूप यश आहे, नाव आहे, पैसा आहे, पण त्यांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत. आपल्या मनामध्ये हे जे काम, क्रोध, लोभ हे 3 शत्रू राहतात आणि त्यामुळेच माणसाला निराशा येते. क्रोधामुळे त्याचं नियंत्रण जातं. आता निष्काम कर्म योग्याला ह्याची जाणीव असते, की मला चित्तशुद्धी करावी लागणार आणि जशी जशी चित्तशुद्धी तो करू लागतो ज्ञान घेऊन, तेव्हा त्याला समजतं, की मी शरीर नसून मी आत्मा आहे. मग अधिक प्रगती जेव्हा तो करतो, तेव्हा त्याला समजतं, की हा आत्मा परमात्म्याचा अंश आहे आणि या परमात्म्याला कसं शरण जायचं, यासाठी तो ध्यानयोगी बनतो. तर आता आपण पुढे बघूया. माताजी, पुढची स्लाइड घेता. हा, आता योग म्हणजे काय? बघा, भगवद्गीतेमध्ये आपण योग म्हणजे काय ह्याचा काय अर्थ शिकलो, की कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं म्हणजे योग. आता आजकाल योग हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. काहीतरी शरीर तंदुरुस्त ठेवायला किंवा लवचिक राहावं म्हणून विविध व्यायाम प्रकार जे केले जातात, त्यालाही योग म्हटलं जातं. पण आपण भगवद्गीतेमध्ये जो अर्थ शिकलेलो आहे, कृष्णांबरोबर जोडून घेणे म्हणजे योग. जसं की कर्मयोग आपण म्हटलं तर कर्माच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. कर्मसन्यास योग म्हणजे कर्माच्या प्रतिक्रियेच्या त्यागाद्वारे आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. तर ह्याला योग म्हटलेलं आहे. तर आपण पुढे काही चित्र बघूया आणि योग म्हणजे काय हे जरा समजून घेऊया. माताजी, पुढची चित्र. हा, बघा, आता इथे एक मनुष्य शीर्षासन करताना दाखवलेला आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. आता ह्याने आपलं डोकं मातीमध्ये पुरलेलं आहे. ह्याच्याही पुढची घ्या. हा बघा, हाही तसंच काहीतरी मातीमध्ये डोकं पुरून करतोय. आता हा योग आहे का?
आता हा योग तर नाहीये, याच्यामध्ये कुठेही आपल्याला कृष्णांबरोबर जोडून घेतल्यासारखं काही वाटत नाहीये. ना हा कर्मयोग आहे, ना हा ज्ञान योग आहे, ना हा कर्मसन्यास योग आहे. माताजी पुढची स्लाइड घेता. हा बघा, आता इथे परदेशातली काही चित्र दाखवलेली आहेत. हेही व्यायाम करता आहेत, ते बियर घेतायत व्यायाम करताना. तर ह्याला बियर योगा असंही म्हटलं जातं. पुढे या बाईने आपल्या पाठीवरती एका बकरीला घेऊन ती तोल सांभाळते आहे. त्याच्या पुढची घेता माताजी स्लाइड. हा बघा, हे ऑफिस मधलं चित्र आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी टेबल खुर्च्या बाजूला सरकवून ते व्यायाम करताना दिसत आहेत. तर हाही योग नाहीये. इथे काही पुस्तकं दाखवली आहेत. योगा फॉर प्रेग्नन्सी, योगा फॉर फिजिकल अँड मेंटल हेल्थ, योगा फॉर कॅटझेन, चेअर योगा, अशी विविध पुस्तकं आहेत. पुढची स्लाइड घेता. बघा, इथेही तशीच पुस्तकांची वेगळी वेगळी पुस्तकं आपल्याला दिसत आहेत. टेनिस योगा, योगा सिक्रेट्स फॉर बिझनेस सक्सेस. म्हणजे आता समजून काय घ्यायचंय, तर योगा हा शब्द जो आहे इकडे वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. शरीर चांगलं राहावं, तंदुरुस्त राहावं, लवचिक राहावं म्हणून केलेले हे व्यायाम प्रकार आहेत, पण इथे कुठेही कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलेलं नाहीये. आता अष्टांग योग. अष्टांग योग म्हणजे काय, की अष्ट अंग असा शब्दाची फोड आपण केली अष्टांगची, तर 8 अंगांनी कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं. तर अष्टांग योगाच्या विविध पायऱ्या आहेत. कोणत्या पायऱ्या आहेत या अष्टांग योगाच्या? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या 8ही पायऱ्या जेव्हा एखादा साधक पार करतो, पूर्ण करतो, तेव्हा हा योग पूर्ण झाला असं म्हणता येतो. या कुठल्याही एका पायरीवरती तो थांबला तर हा योग पूर्ण होत नाही. म्हणजे जेव्हा योगी पूर्ण करतो ह्या 8ही पायऱ्या, तेव्हा त्याने अष्टांग योग पूर्ण केला असं म्हणता येतं. आता आपण सर्व ह्या पायऱ्या डिटेल्स मध्ये समजून घेऊया. माताजी पुढची स्लाइड घेता. हा आता ही जी 8ही अंग आहेत अष्टांग योगाची, ही एकत्रितपणे येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार करतात आणि एक भक्कम पाया तयार करतात, ज्यावरती आता हा ध्यानयोगी योगाभ्यास करू शकतो. यम ही पहिली पायरी आहे, ज्याच्यामध्ये काही बाह्य नियम पाळले जातात. काही आपण बघूया त्याच्यातले. अहिंसा हा नियम आहे. परजीवांना कुठलाही त्रास न देणे किंवा क्लेश न देणे म्हणजे अहिंसा. ही अहिंसा कुठल्याही प्रकारे म्हणजे काया वाचा मनसा नाही करायची. कोणाला आपल्या वाणीने नाही दुखवायचं, अपमानास्पद शब्द नाही बोलायचे, कोणाचं भावना दुखवणारं कृत्य नाही करायचं किंवा कोणाची शरीराची हिंसाही करायची नाही. मग सत्य, सत्य बोलणे, खरेपणा पाहिजे साधकांमध्ये, त्याने सत्यतापूर्वक जगलं पाहिजे. त्यानंतरचा पुढचा यम आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी नाही करायची नाही. आपल्या मालकीचं जे नाही ते आपण घेऊ नये असं म्हटलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याने केलेल्या कार्याचं श्रेय पण घ्यायचं नाही, म्हणजे ही अस्तेयच. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्यासाठी आत्मसंयम हवा, धैर्य पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे आणि म्हणजे काया वाचा मनसा एखाद्या व्यक्तीने ब्रह्मचारीसाठी सांगितलंय, काया वाचा मनसा त्याने स्त्रीशी संपर्क टाळला पाहिजे, म्हणजे मनात विचारही त्याने करू नये असं सांगितलेलं आहे. पुढचं आहे अपरिग्रह. अपरिग्रहामध्ये लोभ सोडणे. अपरिग्रहाचा अर्थ आहे लोभ सोडणे. आता गरजेपेक्षा अधिक गोष्टींचा त्याग करणे, ज्याने आयुष्य साधकाचं कसं साधं होतं जगण्यामध्ये, त्यामुळे साधकाला मदत होते साधेपणाने. मग त्याच्या पुढची पायरी जी आहे त्याला नियम म्हटलेलं आहे. नियम मध्ये आपण काही अंतर्गत नियम किंवा आंतरिक नियम पाळतो. शौच आहे त्याच्यातला पहिला नियम. आता बाह्य शुद्धता जी असते त्याच्यासाठी स्नान केलं जातं, स्वच्छ कपडे घातले जातात. पण अंतर्गत शुद्धता म्हणजे मनाची, वाणीची शुद्धता, त्याच्यासाठी आपल्याला जप करायचं महत्व सांगितलं जातं. मग संतोष असा पण एक नियम आहे. संतोष म्हणजे समाधान. तर साधकाला समाधानी राहता आलं पाहिजे. त्याने लोभ कमी होतो, त्याच्या गरजा कमी होतात. ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याच्याबद्दल त्याला कृतज्ञता असते. त्यानंतर म्हणजे इथे पतीला आपल्या पत्नीबरोबर संतुष्ट राहता आलं पाहिजे. घरामध्ये जे काही अन्न बनतं त्याच्यामध्ये समाधान ठेवलं पाहिजे. आणि कर्ज जो काही धन कमावतो त्याच्यामध्येही त्याने समाधानी राहिलं पाहिजे. कर्ज घेऊन जगू नये असं म्हटलेलं आहे. एकच मिनिट हा.
हा, हरे कृष्ण, क्षमस्व. आता ह्या गोष्टीमध्ये त्याने संतोष मानला पाहिजे, परंतु स्वाध्याय आहे, दान आहे, तप आहे, यामध्ये त्याने संतोष नाही बाळगायला पाहिजे. जितकं करू शकतो तितकं केलं पाहिजे. मग तप आहे किंवा तपस आहे. तपस म्हणजे स्वयंशिस्त. आता साधक कसं नियंत्रण ठेवतो आपल्या वर्तनावरती, त्यासाठीही तपस खूप महत्वाचं आहे. मग स्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे. त्याद्वारे स्वतःला सुधारणा घडवून आणणे, ज्ञान घेणे आणि त्याप्रमाणे ते शिकून आपल्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणणे, ह्याच्यासाठी स्वाध्यायाचं महत्व आहे. ईश्वर प्रणिधान म्हणजे एकनिष्ठता किंवा दिव्यत्वाला शरण जाणं, याला ईश्वर प्रणिधान म्हटलेलं आहे. आता हे सर्व एखादा व्यक्ती करू शकला तर त्याने पहिल्या 2 पायऱ्या तो चढला असं म्हणता येईल, यम आणि नियम. त्याच्या पुढची पायरी काय आहे तर आसन. तर शरीर लवचिक राहावं, तंदुरुस्त ठेवावं म्हणून मदत करणारी कुठलीही शारीरिक स्थिती म्हणजे आसन. स्थिरम सुखम आसनम असं म्हटलेलं आहे. तर अशी शारीरिक स्थिती ज्यात आपण शांतपणे काही काळ न हलता बसू शकतो, अशी ही स्थिती आहे. आणि ही स्थिती कशी आरामदायी जर का नसेल, आपल्याला त्या स्थितीमध्ये दुखत असेल, तर ती अयोग्य आहे. आपण अनेक आसनांची नावं माहिती आहेत आपल्याला. पद्मासन माहितीये, वीरासन, भद्रासन, शीर्षासन, अशी अनेक आसनं आपल्याला माहिती आहेत. तर प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे ही स्थिती बदलते. आता ह्या स्थितीमध्ये काही काळ न हलता ध्यान करायला बसता येणं हे आवश्यक आहे. मग प्राणायाम म्हटलेलं आहे. प्राणायाम म्हणजे श्वास नियंत्रण करण्याची प्रक्रिया. प्राण म्हणजे श्वास आणि आयाम म्हणजे संयम. तर हा श्वसनाचा अभ्यास इथे प्राणायाम मध्ये केला जातो. प्रत्याहार आहे पुढची पायरी. यामध्ये योगाभ्यासाच्या विकासामध्ये अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींपासून दूर राहायला साधकाला खूप महत्वाचं असतं. त्यामुळे साधकाच्या मनाची प्रतिकार शक्ती बळकट होते. पुढे त्या महत्वाच्या ज्या पायऱ्या आहेत, धारणा, ध्यान आणि समाधी, ह्या गाठण्यासाठी प्रत्याहार खूप महत्वाचा आहे. मग पुढची पायरी जी आहे ती धारणा म्हणजे अविचलित एकाग्रता. ह्यासाठी खूप सराव लागतो. अविचलित एकाग्रता भगवंतांवरती केंद्रित हवी. कुठे कुठला बिंदू, ज्योती वगैरे असं नाही, तर भगवंतांवरतीही केंद्रित हवी. त्याच्यानंतर ध्यान म्हटलेलं आहे. ध्यान म्हणजे मेडिटेशन ज्याला म्हणतो. धारणा म्हणजे कसं आहे, की येऊन जाऊन म्हणजे एखाद्या गोष्टीवरती अधूनमधून लक्ष केंद्रित केलेलं असतं. पण ध्यान म्हणजे इतर कोणत्याही गोष्टीचा, प्रक्रियेचा विचार न करता संपूर्ण लक्ष केंद्रित करणे. आणि सगळ्यात शेवटची पायरी जी आहे ती म्हणजे समाधी. योगाभ्यासातला अंतिम टप्पा म्हणजे पूर्ण झाला अभ्यास असं म्हणता येईल. तर ह्या 8ही पायऱ्या जेव्हा साधक पार करतो, तेव्हा हा अष्टांग योग पूर्ण केला असं म्हटलं जातं. इथे महत्वाचं काय आहे, अष्टांग योगामध्ये भगवंत केंद्रस्थानी आहेत. पण आता भगवंतांना सोडून इतर कुठल्याही गोष्टीवरती, शून्य, बिंदू किंवा ज्योतीवरती ध्यान केलं जातं, तर हे चुकीचं आहे. इथे स्पष्टपणे कृष्ण आता पुढे आपल्याला समजेल, सांगतात की हे ध्यान माझ्यावर केंद्रित करावं. हा माताजी, पुढची स्लाइड घेता का? हा, आता इथे बघा, आपल्याला सगळे श्लोक घेणं शक्य नाहीये. तर इथे आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडक्यात हे सांगितलेलं आहे. माताजी, वाचता तुम्ही? हरे कृष्ण. यम ज्या त्याने निर्जन ठिकाणी एकटे राहावे आणि नेहमी काळजीपूर्वक आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे. नियम त्याच्या खाणे, झोपणे, काम करणे आणि करमणुकीच्या सवयीमध्ये संयमी. आसन कुशागत जमिनीवर ठेवा व नंतर ते हरणाच्या कातण्याने झाकून टाका. आसन खूप उंच किंवा खूप खालचे नसावे आणि ते एखाद्या पवित्र ठिकाणी असले पाहिजे. व्यक्तीने आपले शरीर, मान आणि डोके सरळ रेषेत धरावे आणि नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पाहावे. अशा प्रकारे चंचल दबलेल्या मनाने बहिरहित लैंगिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन माझे ध्यान करावे. प्राणायाम बाहेर जाणाऱ्या श्वासाची इनकमिंग मध्ये आणि येणाऱ्या श्वासाची आउटगोईंग मध्ये होणारी हालचाल थांबवण्याचा सराव करावा आणि अशा प्रकारे शेवटी ट्रान्स मध्ये राहा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. पुढची पण स्लाइड वाचा माताजी. हरे कृष्ण. प्रत्याहार भौतिक अस्तित्वाचा अंतधारणा त्याच्या मानसिक क्रियाकलापांना शिस्त लावते आणि सर्व भौतिक इच्छांपासून रहित अतिरिक्त स्थितीत स्थित होतो, त्याला योग प्राप्त झाला असे म्हणतात. ध्यान वास नसलेल्या ठिकाणी, जसा दिवा डगमगत नाही, वारा नसलेल्या ठिकाणी
जसा दिवा दगवत नाही त्याचप्रमाणे दिव्यवादी ज्याचे मन नियंत्रित आहे तो दिव्य स्वरूपाच्या ध्यानात सदैव स्थिर राहतो. समाधी माणूस कधीही डळमळत नाही. अगदी मोठ्या अडचणीतही भौतिक संपर्कातून उद्भवणाऱ्या सर्व दुःखापासून हे खरे स्वातंत्र्य आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आपण हे वर्णन वाचलं इथे की अष्टांग योगामध्ये काय काय करावं लागतंय सर्व आपण श्लोक थोडक्यामध्ये समजून घेतलेत. आता हे वर्णन वाचल्यावरती आपल्याला समजतं की पहिली गोष्ट जी समजते की अष्टांग योगामध्ये भगवंत केंद्रस्थानी आहेत. भगवंतांना सोडून इतर कुठलीही गोष्ट जशी शून्य बिंदू जसं मी म्हटले ज्योतीवर ध्यान नाही करायचंय. आणि दुसरी गोष्ट जी आपल्याला महत्वाची समजते की हे वर्णन ऐकल्यावरती की हा योग काही इतका सोपा वाटत नाहीये. जे वर्णन ऐकलं एकांत स्थानी जायचं, दोन भुवया यांच्यामध्ये लक्ष केंद्रित करायचं आणि अशा प्रकारे ही साधना करायची. आता बघा ही गोष्ट जी आहे की अर्जुनालाही हा योग अव्यावहारिकच वाटलेला आहे. खरं तर ही आता 5,000 वर्षांच्या पूर्वीची गोष्ट आहे. आणि तेव्हा इंटरनेट नव्हतं, तेव्हा टीव्ही नव्हता, सोशल मीडिया नव्हतं. तरीही म्हणजे ही डिस्ट्रॅक्शन नसतानाही अर्जुन आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणतोय की हा मार्ग मला अव्यावहारिक वाटतो. कारण कसं आहे मन चंचल आहे, मन फार अस्थिर आहे. आता अर्जुन आपल्या सर्वांच्या वतीनेच हा प्रश्न करतोय कारण आपल्या सर्वांनाच हे वर्णन वाचून हा योग करणं, अष्टांग योग करणं हे फार कठीण वाटतंय. मग आता हा अष्टांग योग जर का एवढा कठीण आहे, आपल्याला न जमण्यासारखा आहे, तर मग कृष्णांनी हा अष्टांग योग आपल्याला सांगितला का? त्याचं वर्णन का सांगितलं? याचं महत्व का सांगितलं? तर इथे लक्षात घेऊया. याच्या पुढचा अध्याय जो आहे ना, तो भक्ती योगाचा आहे, जो आपल्याला म्हणजे सहज सुलभ आचरण करू शकतो, असा भक्ती योग आहे. पण आता कृष्णांनी आपल्याला जर का आधीच भक्ती योग सांगितला असता, तर त्यालाही आपण कठीण म्हटलं असतं. म्हणून कृष्णांनी प्रथम आपल्याला अष्टांग योग सांगितला आणि मग आपण भक्ती योगाचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला समजतं की हा खरंच सहज सुलभ आहे आचरण करण्यासाठी आणि प्रत्येकाला जमेल असा आहे. आता जी महत्वाची गोष्ट पहिली आपण जाणून घेतली की अष्टांग योगामध्ये कृष्ण केंद्रस्थानी आहेत. पण आता आजकाल बघा ध्यान शिकवण्यासाठी वेगवेगळे वर्ग घेतले जातात. मेडिटेशनचे क्लासेस त्याच्यामध्ये प्रकाशावर, बिंदूवरती ध्यान एकाग्र करायला शिकवलं जातं. तर इथे कृष्ण स्पष्टपणे म्हणालेले आहेत 14व्या श्लोकामध्ये की माझं ध्यान करावं. त्यामुळे कृष्णांवर ध्यान न करता इतर कुठल्या गोष्टींवर ध्यान लावल्याने फायदा होत नाही. थोडा फायदा झाल्यासारखा वाटला तरी त्यात प्रगती होत नाही. तर इथे 14व्या श्लोकामध्ये कृष्ण स्पष्टपणे सांगतात की माझ्यावर ध्यान केंद्रित करायचं. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. आता ही योग प्रणाली वापरून पाहण्यास आपण तयार आहात का? आपण आत्ताच जाणून घेतलं हे वर्णन ऐकल्यावरती आपल्याला हे जरा अवघड वाटत आहे आणि आपण काय सहज हे करू शकत नाही हा अष्टांग योग. आता अर्जुनाची एकाग्रता या गोष्टीमध्ये आपल्याला समजते. आपण आधी पण ही गोष्ट बघितलेली आहे. ज्या वेळेला द्रोणाचार्यांनी सर्वांना बोलवलं होतं सर्व शिष्यांना आणि टांगलेल्या पक्षाच्या डोळ्यामध्ये बाण मारायला सांगितलं होतं. पण ते म्हणाले मी प्रश्न विचारतो त्याचं मला उत्तर द्या आणि मग मी सांगेन त्यानेच तो नेम धरा. आणि प्रत्येकाला त्यांनी संधी दिली, प्रश्न विचारला आणि प्रत्येकाने वेगवेगळी उत्तर दिली. पण अर्जुन हा एकमेव होता ज्याने असं उत्तर दिलं की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो आहे. आणि मग त्यांनी त्याला नेम धरायला सांगितला होता द्रोणाचार्यांनी. तर आपल्याला समजतं की अर्जुन हा किती एकाग्र चित्त होता, त्याचं लक्ष कसं केंद्रित होतं, ध्येयावरती त्याचं लक्ष पूर्णपणे स्थिर होतं. तर असा अर्जुन माताजी पुढची स्लाइड घेता. हा अर्जुन म्हणजे एक वीर योद्धा तर होताच तसंच हा गत जन्मामध्ये नर आणि नारायण यांच्यापैकी हा नर पण होता. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. अत्यंत शूर असा हा योद्धा होता. प्रचंड ताकदीचा योद्धा होता अर्जुन आणि देवी देवता पण त्याचं अतिशय कौतुक करत असत. तर एकदा शंकरांना वाटलं की खरंच हा केवढा कुशल योद्धा आहे याची मला परीक्षा घ्यायची आहे. त्याची योग्यता तपासण्यासाठी शंकरांनी ठरवलं याची अर्जुनाची परीक्षा घ्यायला आणि ते पृथ्वीवर आले. ज्या जंगलामध्ये अर्जुन शिकारीसाठी गेला होता तिथे ते पोचले. अर्जुन आणि शंकर या दोघांनीही डुकराला एकाच वेळी बाण मारला आणि ती शिकार उचलण्यासाठी दोघेही एकमेकांच्या समोर आले. आता अर्जुन भगवान शंकर हे अर्जुनाची योग्यता तपासण्यासाठी आलेले असल्यामुळे ते भिल्लाचं रूप घेऊन आलेले होते आणि अर्जुनाला कळू नये म्हणूनच अर्थात. आणि मग ही शिकार माझी का ही शिकार तुझी ह्याच्यावरून ह्या दोघांमध्ये अटीतटीचं युद्ध झालं. पण कोणीच जिंकत नव्हतं कारण दोघंही ताकदीचे योद्धे होते.
कोणी जिंकलंही नाही, कोणी हरलंही नाही. पण शंकरांना खूप कौतुक वाटलं अर्जुनाच्या साहसाचं आणि मग त्यांनी आपलं खरं रूप अर्जुनाला दाखवलं आणि पशुपती अस्त्र बहाल केलं. तर आपल्याला इथे समजून काय घ्यायचंय, की हा जो अर्जुन आहे तो अत्यंत प्रचंड ताकदीचा, पराक्रमी, शूर, अत्यंत कुशल आणि तसंच एकाग्रचित्त असा हा योद्धा आहे. माताजी पुढची स्लाइड घेता. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आहे आहे हे पुढे. कृष्ण हा आहे. हे कृष्ण, मन हे चंचल, अशांत, जिद्दी आणि अतिशय बलवान आणि त्याला वश करणे माझ्या मते वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षाही कठीण आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुन बघा किती प्रामाणिक आहे. त्याने मान्य केलेलं आहे की चंचलम ही मनः कृष्ण. मन हे चंचल आहे, अशांत आहे, जिद्दी, अतिशय बलवान आहे. इथे कृष्णांना अर्जुन म्हणतोय की तुम्ही मला हा कुठला अष्टांग योग करायला सांगताय कृष्णा, की मन तर हे एवढं चंचल आहे, अशांत आहे, जिद्दी आहे, प्रचंड बलवान आहे आणि या मनावर ताबा मिळवणं म्हणजे चंचल मनाला संयमित करणं खूप कठीण आहे. आणि अर्जुन इथं म्हणतो की वायूला नियंत्रण करणं अवघड आहे, तर मन तर वायूपेक्षा चंचल आहे. मग हा अष्टांग योग तुम्ही जो मला सांगितलाय त्याच्यामध्ये धारणा, ध्यान, समाधी हे कसं काय मला करता येईल? आपण अर्जुन किती ताकदीचा योद्धा आहे, किती कुशल योद्धा आहे हे आत्ताच जाणून घेतलंय आणि नेम धरायला जी एकाग्रता लागते ती पण त्याच्यामध्ये आहे. पण तो म्हणतो आहे की वायूपेक्षाही मनाला नियंत्रण करणं अवघड आहे. तर अर्जुन म्हणतो की हा योग मला जमण्यासारखा नाहीये, हा अष्टांग योग मला अवघड वाटतोय. चंचल मनाला नियंत्रणाखाली आणणं हे वायूला नियंत्रण करण्यापेक्षा अवघड आहे. मन चंचल का आहे? कारण मनामध्ये खूप काम आहे. काम म्हणजे असंख्य वासना आहेत, भोगाच्या इच्छा आहेत. त्यामुळे ते स्थिर राहत नाही. आणि ह्यावरती आता कृष्णांनी उत्तर पण दिलेलं आहे. ते आपण समजून घेऊया. आता अर्जुन म्हणतो ना मन चंचल आहे. तर मनामध्ये जो समतेचा किंवा स्थिरतेचा भाव आहे ना, त्यामध्ये मन स्थिर होऊ शकत नाही, स्थित होऊ शकत नाही. लगेच विषम होतं. परिस्थिती आली की लगेच मन बदलतं बघा. याचा सूक्ष्म अर्थ काय आहे? मन स्वतःला आणि कोणा दुसऱ्या व्यक्तीला आत्मा या स्थितीमध्ये बघू शकत नाही. म्हणजे आपण म्हटलं ना, आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत. आता मन हे बघू शकत नसल्याने मन विचार कसं करतं, की सतत द्वंद्व असतं मनामध्ये. मी श्रेष्ठ, दुसरा कनिष्ठ, मी बरा, तो वाईट. आता मी जेव्हा स्वतःला कृष्णांचा सेवक मानेन, तसंच इतरांनाही कृष्णांचा सेवक म्हणूनच बघेन. पण जेव्हा मी दुसऱ्याला सेवक न मानता भोगदृष्टीने बघेन, तेव्हा मनामध्ये चंचलता येईल. म्हणजे काम आलं. काम आलं की शोषणाची किंवा भोगवृत्ती आली. पण जर का कृष्ण भावनेमध्ये जे आहे, तर ते लगेच मानतात की ही व्यक्ती पण कृष्णांचाच अंश आहे. म्हणून चंचलम आहे मन. आता दुसरा शब्द आहे बघा ह्याच्यामध्ये, प्रमाथी बलवत दृढम. आता मनाला कितीही समजवलं तरी ते समजत नाही. बघा आपण कितीही ऐकलं, आपण वाचलं, तरी तशी परिस्थिती तयार झाली ना, तेव्हा मन लगेच म्हणतं की ही व्यक्ती मला अजिबात आवडत नाही. कारण मनामध्ये सतत द्वंद्व असतं. बरं, वाईट, आवडतं, नाही आवडतं अशा परिस्थिती भावामध्येच मन असतं. बलवत दृढम असा पण शब्द आहे, म्हणजे बलवान आहे अतिशय. आता आपल्याला माहिती आहे की इंद्रियांपेक्षा मन आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. म्हणजे बुद्धीच्या नियंत्रणात असायला हवं मनाने. पण मानतं का मन? उलट बुद्धीला खेचून मन घेऊन जातं इच्छा तशी झाली तर. तर जर का बुद्धी सबळ नसेल किंवा शास्त्राचं ज्ञान नसेल, भक्तांकडून ऐकलेलं नसेल, तर मन बुद्धीचं ऐकत नाही. दृढ म्हणजे हट्टी असंच म्हणूया. कितीही समजावलं तरी भोगाकडे प्रवृत्त होतं. तस्याहम निग्रहम मन्ये म्हटलेलं आहे. वायोरिव सुदुष्करम. वायू कसा आहे? सर्वत्र वाहतो. हवा पाहिजे, हवं तिथे जाऊ शकतो. कोणी थांबवू शकत नाही वायूला. तशीच मनाची गती असते. पाहिजे तिथे वाहत जाऊ शकतं आणि कोणाचंही ऐकत नाही. आता वादळ जसं म्हटलं ना, वादळाला थांबवणं काही सोपं नसतं. तसंच ह्या मनाचं आहे, सैरभैर असतं अगदी. आणि मन चंचल का आहे याचं कारणही आपण जाणून घेतलं, की असंख्य काम आणि वासनामुळे हजारो इच्छा असतात. तर त्यामुळे ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तसंच मनाचं आहे आता. ते वादळाच्या म्हणजे वाऱ्याचा वेग कसा असतो, तसंच हे मन कुठल्या कुठे जाऊन येतं. आता कृष्ण ह्याच्यावरती उत्तर देतात. ते आपण समजून घेऊया, जे इथे श्लोकामध्ये नाहीये. तर कृष्ण सांगतात, की अर्जुना तू म्हणतोस ते बरोबर आहे.
असंशयम महाबाहो म्हणतात, की मान्य करतात कृष्ण, की ह्या मनाला संयमित करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. कशाने शक्य होईल? तर योग्य अभ्यासाने आपण करू शकतो असं कृष्ण म्हणतात. अनासक्तीद्वारे आणि अलिप्त राहून मनावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. माताजी पुढची स्लाइडमध्ये आहे का बघा बरं श्लोक? हां, याच्या आधीचा वाचा माताजी. हां, हे वाचा माताजी. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, हे कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाचा आवर घालणे निसंशय कठीण आहे, परंतु निरंतर अभ्यासाने आणि अलिप्तपणे ते शक्य आहे. ज्याचे मन बेलगाम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे, पण ज्याचा मनावर ताबा आहे, जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो, त्याला यशाची खात्री आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा कृष्णांनी मान्य केलेलं आहे. अर्जुन जेव्हा म्हणतो ना चंचलम ही मनः कृष्ण, तो कृष्ण मान्य करतात की या चंचल मनाला संयमित करणं कठीण आहे, पण अशक्य नाहीये. योग्य अभ्यासाने आपण हे करू शकतो, अनासक्तीद्वारे करू शकतो. पण ज्याचं मन मात्र बेलगाम आहे ना, त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार अवघड आहे. योग्य अभ्यास आणि वैराग्य याद्वारा चंचल मनाला नियंत्रित आपण ठेवू शकतो, असं कृष्ण म्हणालेले आहेत. मनाचा दूरनिग्रह करणं खूप कठीण आहे, कारण मन चंचल आहे. जसं की आता एखादा माकड आहे बघा, कुठे स्थिर बसत नाही. एका फांदीवरून दुसरीकडे, दुसऱ्या फांदीवरून तिसरीकडे, परत आधीच्या फांदीवर. तसंच मन इतके विचार येतात, कधी कधी आपण आठवण्याचा प्रयत्न केला तरी आठवणार नाहीत. पण या माकडाला एखाद्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं तर त्याच्या हालचाली कशा त्या पिंजऱ्यापुरत्याच मर्यादित राहतील. तसं जो भक्त आहे त्याचे विचार भगवंतांच्या सेवेव्यतिरिक्त असू नये असं म्हटलेलं आहे. मग कृष्ण काय सांगतात, की अभ्यासेनं म्हणजे जी गोष्ट आपण शिकून घेतो, त्याच्यामध्ये अजून आपण आता एक्सपर्ट झालेलो नाहीये, पारंगत झालेलो नाहीये, म्हणून ती गोष्ट वारंवार करून ती जाणून घेतो आणि आपण प्रगती करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर कृष्ण म्हणतात, अभ्यासाने आपण या मनाला चंचल मनाला संयमित करू शकतो. कुठला अभ्यास करायचा आहे? तर श्रवणम, कीर्तनम, स्मरणम. हे जेवढे आपण अधिक करू, तेवढा आपला सराव चांगला होईल. कृष्णांपासून दूर नेणाऱ्या गोष्टी टाळून आपल्याला या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. कृष्णांशी जोडून घेण्यासाठी जितकं अधिक श्रवणम, कीर्तनम, स्मरणम आपण करू शकतो ते आपल्याला केलं पाहिजे. आता बघा कुठलाही मनुष्य एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा यश प्राप्त करतो, तेव्हा त्याच्या मागे त्याचा अभ्यास असतो. आपण लहान मुलांना बघतो ते क्रिकेट खेळतात, टेनिस खेळायला जातात. मुली काही जणी नृत्य शिकतात, भरतनाट्यम, कथ्थक वगैरे. त्याचा सराव लागतो ना. रोज अभ्यास त्यांना करावा लागतो, प्रशिक्षण घ्यावं लागतं. कुठलाही शॉर्टकट तिथे चालत नाही. म्हणून अभ्यास आहे ना असा शब्द आलेला आहे. अभ्यास म्हणजे वारंवार ते करण्याचा, शिकून घेण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे मनाला संयमित करणं अवघड आहे, पण अशक्य नाहीये. आणि कृष्ण म्हणतात अभ्यासाने आणि अनासक्तीने. अनासक्ती म्हणजे अलिप्ततेने हे होऊ शकतं. आता जी गोष्ट आपण रोज रोज करतो त्याला अभ्यास म्हटलेला आहे. कधीतरी केलेली गोष्टीला अभ्यास म्हणत नाही. म्हणजे कोणी म्हटलं मी सूर्यनमस्काराचा अभ्यास करतो, म्हणजे ह्याचा अर्थ तो रोज सराव करतोय. पण मनाचं कसं काय नेचर आहे बघा, की रोज रोज मनाला तेच करायला आवडत नाही. म्हणून इथे श्रीला प्रभुपादही आपल्याला सांगतात, की सुरुवातीला आपण जेव्हा भगवद्गीता वाचतो, श्रीमद भागवतम वाचतो, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये रुची नसते. पण आपण जेव्हा रोज वाचू लागतो, तेव्हा हळूहळू ती रुची आपल्याला उत्पन्न होते आणि मग आपल्याला आनंदही मिळू लागतो. तर हा झाला अभ्यास. रोज थोडा थोडा वेळ भगवद्गीता वाचायची, श्रीमद भागवतम ऐकायचं, वाचायचं. ज्याने हळूहळू रजोगुण आणि तमोगुण हा आपल्यातला कमी होत जातो आणि आपली हृदयशुद्धी होते. जो कृष्णांबरोबरचं जे आपलं नातं आहे, ज्याचा आपल्याला विसर पडलाय ना, हे पुनर्जागृत होण्यासाठी हा अभ्यास रोज करणं आवश्यक आहे. भौतिक भोगामध्ये लिप्त असलेल्या व्यक्तीचं मन कसं असतं, खूप क्षुब्ध असतं आणि अशा मनाला संयमित करणं तर महाकठीण आहे. पण जेव्हा भौतिक भोग मला बद्ध करणार अशी भावना दृढ झाली, त्यांच्या प्रती जेव्हा दोषदृष्टी झाली, तर तेव्हा मग हे सोपं होतं. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, इथे आपण जाणून घेतलं अभ्यासाने आणि अलिप्ततेने मनाला आपण संयमित करू शकतो. तर जेव्हा आपण कृष्ण भावनाभावित कार्य वारंवार करतो, तेव्हा आपल्याला आता रुची वाटू लागते अशा कार्यामध्ये. जी आधी उदासीनता होती ना हे ज्ञान घेण्याविषयी, ती आता कमी होऊ लागते आणि आपली रुची वाढल्याने आपण अधिकाधिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो आणि भौतिकाकडे त्यामुळे आपली ओढ निश्चितच कमी होऊ लागते. म्हणजे आता आपली अनासक्ती होऊ लागते भौतिकाकडे
आणि ज्या विषयाचा आता आपण विचारच करत नाही तिथे मन आपलं जाणारच नाही, हे आपण लक्षात घेऊया. या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला महाबाहो असंही संबोधतात. आता बघा, अर्जुन कसा आहे, निष्णात योद्धा आहे आणि शौर्याने त्याने अनेक शत्रूंचा पराजय केलेला आहे. तर याच प्रकारे आता सद्विवेक बुद्धी वापरून तो मनालाही जिंकू शकतो, हे कृष्ण त्याला सांगतायत, हे महाबाहो हा शब्द वापरून. म्हणजे खूप महत्वाचं सांगतायत, कारण माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू त्याचं मनच आहे आणि मित्रही त्याचं मनच आहे. म्हणजे संयमित मन असेल तर ते मित्र असेल, ते त्याला भगवंतांच्या कडे जोडून घेईल. पण तेच मन जर का शत्रू असेल तर त्याला ते भोगाकडे प्रवृत्त करेल. तर म्हणून कृष्ण इथे त्याला आठवण करून देतात की तो अतिशय त्याच्याकडे शौर्य आहे आणि तो असा कुशल असा योद्धा आहे. महाबाहो हे त्यासाठी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्याला ते कौंतेय असंही म्हणतात. आता कौंतेय म्हणजे काय, कुंतीचा पुत्र आहे अर्जुन, तर त्याच्या आईच्या संदर्भाने त्याला संबोधतात. आता एखाद्या मित्राला त्याच्या आईची आठवण करून दिली की कोणालाही ते आवडतंच. म्हणजे मित्राबरोबर एक प्रेमाचं जवळचं नातं तयार होतं. मग मित्र काय म्हणतो हे तो लक्षपूर्वक ऐकतो. तसंच महाबाहो आणि कौंतेय असा अर्थपूर्ण या नावांनी कृष्णांनी इथे त्याला संबोधलेला आहे. तर आता आपण पुढची स्लाइड घेऊया. आता कृष्ण काय मार्गदर्शन करतात त्याला हे आपण बघूया. आता मन शत्रू आहे की मित्र? आता बघा, इथे अर्जुनाने मान्य तर केलेलंच आहे की मन खूप चंचल आहे आणि कृष्णांनी त्याला मार्गदर्शनही केलेलं आहे. आता जे मन आपल्या बुद्धीच्या नियंत्रणात आहे ते आपलं मित्र. पण जे मन आपल्यावर नियंत्रण करतं, म्हणजे आपण मनाच्या ताब्यात असू, तर ते निश्चित आपलं शत्रू आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता जे मन आपल्याला कृष्णांकडे जवळ जायला मदत करेल ते आपलं निश्चित मित्र आहे. पण आपल्याला जे भोगांकडे प्रवृत्त करेल ते आपलं शत्रू झालं. आता आत्म्याची स्वरूप स्थिती काय आहे, तर आत्मा हा कृष्णांचा सेवक आहे. म्हणजे सेवा हा आत्म्याचा स्वभाव आहे. पण जेव्हा मन कसं आहे, इंद्रिय भोगांच्या विषयांकडे आकर्षित होतं ना, तेव्हा मन इंद्रियांचं गुलाम बनतं. सदैव भोगाच्या इच्छा करतं आणि असं अशांत मन जे असतं की नाही, ते आता कृष्णांकडे जाऊ शकत नाही. कृष्णांची ओढ त्याला वाटत नाही, भौतिकाचीच ओढ वाटते. आणि मग ते मन आध्यात्मिक प्रगती करू पण शकत नाही, म्हणून त्याला शत्रू म्हटलेलं आहे. पण जे मन कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे ते मन स्थिर असतं, शांत असतं आणि इंद्रिय पण संयमित असतात. आणि असा व्यक्ती आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो. म्हणजे हे मन आता त्याला मानवी जीवनाचं ध्येय गाठायला मदत करतं, म्हणून मित्र म्हटलेलं आहे. तर इथे लक्षात काय ठेवूया की कृष्ण भावनेशी जोडून घेणं हा मनाला संयमित करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला इथे सांगितलेला आहे. या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतात की अष्टांग योगाद्वारे पण मनाला संयमित करता येईल, पण हा मार्ग कसा आहे, खूप अवघड आहे. आता ज्या वेळेला मन असं अनियंत्रित असतं किंवा ते क्षुब्ध असतं, तर ते काय काय करू शकतो, तर बघा, अशा व्यक्तीमध्ये आत्मविश्वास कमी असतो, दृढ निश्चय नसतो, निराशा, तणाव वगैरे असतात, दुर्धर व्याधी पण त्यांना असतात. असा व्यक्ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी हानिकारक असतो. तर या अनियंत्रित मनाचा परिणाम म्हणूनच व्यसनाधीनता असते, त्याच्यामध्ये भांडण, तंटा, हिंसक वृत्ती त्याच्यामध्ये येते. आत्महत्या पण तो करू शकतो, बलात्कार करणे, स्त्रीगमन करणे, अशी म्हणजे त्याला विविध काय म्हणतात ते अनर्थ त्याच्यामध्ये असतात. स्वतःसाठीही तो नुकसानदायक कार्य करतो, समाजाचंही नुकसान करेल अशी कृत्य तो करतो. तर हे आपल्याला इथे महत्वाचं आहे. माताजी, पुढची स्लाइड घेता. हरे कृष्ण. आवाज हा ज्याने वाचा माताजी. मनावर विजय मिळवला आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे. परंतु जो जो तसे करण्यात अयशस्वी ठरला आहे त्याचे मनच सर्वात मोठे शत्रू असेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आता आपण इथे समजावून घेतलं की मन शत्रू कधी म्हणायचं आणि मनाला मित्र कधी म्हणायचं. जे मन आपल्याला कृष्ण भावनेमध्ये प्रगती करायला सहायता करतं ते मित्र आहे, आणि ज्या वेळेला हे मन आपल्याला इंद्रिय भोगांकडे प्रवृत्त करतं ते आपलं शत्रू आहे. तर जेव्हा आपण आपल्या इंद्रियांची तृप्ती करतो तेव्हा इच्छा बघा कुठे येते, प्रथम मनामध्ये येते आणि मग इंद्रिय ते कार्य करायला वळतात. तर मग त्या इंद्रिय विषयांचा परत परत विचार करणं किंवा चिंतन करणं हे पण मनातच होतं बघा. त्यातून आसक्ती तयार होते, आसक्तीमधून काम तयार होतो आणि काम निर्माण झाला की त्याला नियंत्रणामध्ये आणणं कठीण.
दुसऱ्या अध्यायामधलं आसक्तीचं चक्र आपण शिकलेलो. अध्याय तो विषयान पुंसः हा श्लोक होता बघा. आता आपण क्लासला तुम्ही आलात, हा 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या हा क्लास तुम्ही करत आहात, तर ह्यामध्ये अभ्यासक्रम करायचं ठरवलं, हा संकल्प कुठे केला? प्रथम मनानेच केला. आणि ते करण्यासाठी ही इंद्रिय कार्यरत झाली. म्हणजे जेव्हा आपण आपल्या मनाच्या इच्छेमुळे आपल्या इंद्रियांची तृप्ती करू लागतो, तेव्हा आपण शरीरच आहोत हा समज आपला अधिक दृढ होतो. पण जेव्हा मनाच्या इच्छेने आपण आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये नियोजित करतो, तेव्हा आपण शरीर नसून आपण आत्मा आहे हे समजण्याच्या मार्गावरती आपण चालत असतो, ज्याने पुढे मग आत्म्याचा उद्धार होतो. मनाच्या पाठीमागे इंद्रिय चालतात, म्हणून मन हे खूप महत्वाचं आहे. मनामध्ये काय विचार करतो त्याप्रमाणे इंद्रिय तशी तशी कृती करणार आहे. तर त्यासाठी हे जाणून घेणं आपल्याला ज्ञान खूप महत्वाचं आहे. हा माताजी, पुढची स्लाइड घेता का? हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्कारासाठीच्या मार्गांच्या श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर संसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो, यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? योग भ्रष्ट योगी पुण्यात्म्याच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्ष उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो, किंवा योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर अयशस्वी झाल्यास तो त्याचा जन्म अशा अतिइंद्रिय लोकांच्या कुटुंबात घेतो, जे निश्चितच शहाणपणाने महान आहेत. असा जन्म या जगात नक्कीच दुर्मिळ आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे बघा. आपण अष्टांग योग समजून घेतल्या, अष्टांग योगाच्या वेगळ्या वेगळ्या पायऱ्या समजून घेतल्या. आता इथे अर्जुन कृष्णांना प्रश्न काय विचारतोय की अष्टांग योगाचा जो अभ्यास करतोय, पण भौतिक आसक्तीमुळे त्याचं पतन झालं आणि तो अष्टांग योग पूर्ण करू शकला नाही, तर त्या योगाची कुठची गती त्याला प्राप्त होते? आता समजून घेऊया. अष्टांग योगी अभ्यासाने आत्मसाक्षात्कार करण्यासाठी प्रयत्न करतोय. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? मी शरीर नसून मी आत्मा आहे हे ज्ञान. तर जेव्हा तो आत्मा शरीरापासून भिन्न आहे, कृष्णांचा अंश आहे, तर कृष्णांची सेवा करणं हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे हे ते समजू शकतो तेव्हा. तर तेव्हा त्याला जीवाची जी मूळ स्वरूप स्थिती आहे, त्याचा भगवंतांशी असणारा जो संबंध आहे हे त्याला समजतो आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला. तर जेव्हा भगवंतांशी तुटलेला संबंध तो पुनर्स्थापित तो करू शकतो आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे, मग तो हे ज्ञानयोगाने करू शकतो, अष्टांग योगाने करू शकतो किंवा भक्ती योगाने हे करू शकतो. तेव्हा परिपूर्ण स्थिती तो प्राप्त करतो असं म्हणतात. मग आता हा अभ्यास करत असलेला जो योगी आहे, या परिपूर्ण स्तरापर्यंत पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला किंवा इंद्रिय उपभोगाच्या इच्छेने त्याचं पतन झालं, तर मग त्याची काय गती होते? असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आता अष्टांग योगी हा अभ्यास करण्यासाठी एकांतवासात जातो. आपण वर्णन ऐकलंय ना, यम नियम मध्ये जाणून घेतलंय की त्याला एकांतवास लागतो हे सर्व करायला. खडतर तपस्या करावी लागते. त्यासाठी तो भौतिकाचा त्याग करतो. पण अष्टांग योग यशस्वीपणे पूर्ण करू शकला नाही, तर आता भौतिकातही त्याला कोणी विचारणार नाही, कारण तो घरदार सोडून गेलेला आहे. म्हणजे तिथेही तो अपयशी आहे आणि अष्टांग योग पूर्ण करण्यात पण तो अपयशी झालाय. अशा प्रकारे दोन्हीकडे अपयश पत्करावं लागणाऱ्या योगाचं पुढे काय होतं हा अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे. आणि कृष्णांनी इथे आता उत्तर दिलेलं आहे. कृष्ण काय सांगतात? असफल किंवा हा जो अयशस्वी योगी असतो ना, तो दोन प्रकारचा असतो. आता एखादा योगी थोडीशीच प्रगती करतो, म्हणजे काही काळच अष्टांग योगाचा अभ्यास करतो आणि त्याचं पतन होतं. दुसरा योगी असतो जो दीर्घकाळ हा योगाभ्यास करतो आणि मग त्याचं पतन होतं. आता दोन्हीही ज्या शक्यता आपण आहेत त्याच्यावरती कृष्णांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे की एखादा योगी जो आता अल्पकाळ योगाभ्यास करून ज्याचं पतन झालेलं आहे, तर त्याला मृत्यूनंतर पुण्यवान जीव असं उच्चतर ग्रहांची जशी प्राप्ती करतात तसं उच्चतर ग्रहांमध्ये त्याला जायला मिळतं. तिथे तो अनेक वर्ष घालवतो आणि मग पृथ्वीवरती येतो, तेव्हा त्याला वैष्णव कुटुंबात किंवा श्रीमंत कुटुंबात जन्म मिळतो. आता इथे श्रीमंत कुटुंब, वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म मिळाल्याचा फायदा काय होतो? तर त्याला सर्व सुखसोयी मिळतात. उपजीविका कमावण्यासाठी त्याला फार कष्ट करावे लागत नाहीत.
भगवंतांच्या कृपेने हे प्राप्त झालेल्या या सुविधा ज्या आहेत त्या त्याला का दिल्या गेल्या आहेत? कारण त्याने कृष्ण भावनेमध्ये उन्नती करण्याची त्याला आता संधी मिळालेली आहे. ही भगवंतांची झालेली कृपाच असते त्याच्यावरती. आणि दुसरा जो योगी आहे, जो दीर्घकाळ आता अष्टांग योगाचा अभ्यास करतो आणि मग त्याचं पतन होतं, त्याचं पुढे काय होतं त्याबद्दल कृष्ण सांगतात. तर कृष्ण सांगतात, असा योगी अत्यंत बुद्धिमान आणि योग्यांच्या कुटुंबामध्ये जन्म घेतो, जिथे लहानपणापासूनच भक्ती सेवेसाठी त्याला प्रोत्साहन मिळत राहतं आणि उत्तरोत्तर तो अधिक प्रगती करतो. मग गोस्वामी, आध्यात्मिक गुरु पण बनू शकतो. तर भगवंतांच्या कृपेनेच अशा भक्तिमय कुटुंबात त्याला जन्म मिळाल्याने भक्ती सेवेत निश्चित प्रगती तो करतो आणि असा जन्म प्राप्त करणं ही भाग्याची गोष्ट मानली जाते. जसं की आता श्रीला प्रभुपाद आणि त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती या दोघांचाही जन्म अशा थोर कुटुंबात झाला जिथे बालपणापासूनच त्यांना भक्तीचं शिक्षण मिळत गेलं. तर हे महत्वाचं आहे. माताजी पुढची स्लाइड घेता का आता? हा, श्रेष्ठ योगी कोण? आता बघा, हे दोन्ही आपण शक्यता ज्या समजून घेतल्या, इथे यावरून आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची समजते की भक्ती हा कसा आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. पूर्वजन्मामध्ये सुरू केलेली जी भक्ती सेवा असते ती चालू ठेवण्यासाठी पुढे मृत्यूच्या नंतर त्याला थोर कुटुंबात जन्म मिळतो. म्हणजे गतजन्मी 10% प्रगती केलेली असेल एखाद्याने भक्तीमध्ये, तर पुढच्या जन्मी 11व्या टक्क्यापासून ती सुरू होते. भौतिक जगात असं होत नाही बघा. एखादा विद्वान जरी असेल, खूप मोठ्या कॉलेजमधून, युनिव्हर्सिटीमधून त्याने शिक्षण घेतलेलं असेल, पण मृत्यूनंतर मात्र त्याचं ज्ञान त्याच्याबरोबर तो घेऊन जाऊ शकत नाही. पुढील जन्मात त्याला सर्व शिक्षण हे परत घ्यावं लागतं. पण भक्ती सेवेमध्ये आपण जिथे थांबतो तिथूनच पुढे आपण ही सुरू करतो. तर हे महत्वाचं आहे. इथे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याची त्याला वारंवार संधी मिळते अशा व्यक्तीला. आता नारद मुनी दाखवलेले आहे, श्रेष्ठ योगी म्हटलेलं आहे. आणि आपण जो अष्टांग योग पहिले 6 अध्याय हे आपण कर्मयोगाचे म्हटलेले आहेत आणि उद्यापासून आता आपण भक्ती योग शिकणार आहोत. तर हा भक्ती योग कसा श्रेष्ठ आहे आणि हा कर्मयोगाचं ज्ञान घेऊन आता आपण जेव्हा भक्ती योगाकडे वळतो तेव्हा भक्ती योग आपल्याला आचरण करायला तर निश्चित सोपा आहे आणि त्याला शिडी म्हटलं जातं. सगळ्यात सोपा मार्ग म्हटला जातो कृष्णांच्या पर्यंत पोचायचा. हे आता आपल्याला उद्याच्या अध्यायापासून समजणार आहे. माताजी पुढची स्लाइड घेता. आता इथे बघा शिडी दाखवलेली आहे. आता आपण शिडीमध्ये बघितलं तर एक एक पायऱ्या कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग अशा करत करत सगळ्यात वरची पायरी जी आहे ती भक्ती योगाची दाखवलेली आहे. आणि भक्ती योगाच्या नंतरच कृष्णांची प्राप्ती होते असं म्हटलेलं आहे. आता कर्मयोगामध्ये इंद्रियांचं नियमन करायला आपण शिकतो. कृष्णांच्या सेवेमध्ये आपण इंद्रिय लावतो. ज्ञानयोगामध्ये आपण बुद्धीला कृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावायचं ते शिकून घेतलं. आता अष्टांग योग शिकतोय त्यामध्ये मनाला आपण संयमन करायचं, मनाला कृष्णांच्या सेवेमध्ये लावलेलं आहे. आणि भक्ती योग कसा आहे तर सर्वच कृष्णांच्या सेवेमध्ये लागलेलं असतं. शरीर, मन, बुद्धी, आत्मा सर्वच भगवंतांना समर्पित असतं. तर भक्ती योग हा शेवटचा जरी टप्पा असला ना त्याच्यानंतरच कृष्णांची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. पण महत्वाचं काय आहे की भक्ती योगापर्यंत पोहोचण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग अशा एक एक पायऱ्या चढून जायची आपल्याला गरज नाहीये. तर आपण डायरेक्टली भक्ती योग करू शकतो आणि भक्ती योगानंतर कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता कसं होते आता आपण पुढे बघूया. माताजी पुढची स्लाइड घेता. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. आणि सर्व योगींमध्ये जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो, दिव्य प्रेमय सेवेत माझी उपासना करतो, तो योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतो आणि सर्वांमध्ये सर्वोच्च असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे जे म्हटलेलं आहे ना, कृष्णांची दिव्य प्रेमाने उपासना करतो तो श्रेष्ठ योगी आहे. इथे कृष्णांचे सर्व गोप सवंगडी चित्रामध्ये दाखवलेत बघा. कृष्णांचे सर्व सवंगडी किंवा वृंदावनवासी कृष्णांवरती खूप प्रेम करत असत. आणि इथे जे वर्णन लिहिलेलं आहे ना, अंतःकरणात माझेच चिंतन करतात, माझीच प्रेममयी सेवा करतात, तर हे सर्व अगदी त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे. आता कृष्ण जेव्हा गोकुळामध्ये राहत असत तेव्हा त्यांना मारण्यासाठी हा कंस कित्येक असुर पाठवत असे बघा. आणि वृंदावनवासियांना काही त्यांचा त्रास होत नसे का?
पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. कृष्णांना असं म्हटलं नाही की तुम्ही इथून सोडून कुठे दुसरीकडे जा. किती संकट आली त्यांच्यावरती तरी ते कृष्णांचीच आठवण करत असत. आणि कृष्णही गोकुळवासियांच्या रक्षणार्थ नेहमी धावून जात असत, त्यांचे कष्ट दूर करत असत. आता आपल्याला इथे महत्वाचं काय आहे की आपल्याला काही संकट आलं, आपण कृष्णांची आठवण केली, भक्ती केली आणि हवी ती गोष्ट मागितली, ती मिळाली म्हणून भक्ती केली, नाही मिळाली म्हणून भक्ती सोडून दिली, हे बरोबर नाहीये. इथे आपल्याला उदाहरण कोणाचं घ्यायचंय? या वृंदावनवासींचं घ्यायचंय. निरंतर सेवेमध्ये आहे, अनन्य भक्तीमध्ये असं म्हटलेलं आहे. मनापासून कृष्णांवरती प्रेम करायचे, त्यांना कृष्णांच्या व्यतिरिक्त काही माहितीच नाही, केवळ कृष्ण. अन्य म्हटलेलं आहे, अनन्य भक्ती. तर तसं आपल्याला ध्येय ठेवायचं आहे की वृंदावनवासियांचं उदाहरण लक्षात ठेवून आणि त्याप्रमाणे वागायचंय आपल्याला. म्हणजे असं केवळ काही आपल्याला पाहिजे म्हणून कृष्णांकडे गेलो आणि ते मिळालं तर आपण भक्ती करत राहिलो, आणि नाही तर नाही बाबा इथे आपलं काही मिळत नाही म्हणून भक्ती सोडून दिली, हे बरोबर नाहीये. आणि जो भक्ती योगी अशा प्रकारे अनन्य भक्तीमध्ये असतो, कृष्णांच्या निरंतर सेवेमध्ये असतो, तो त्यांना अतिशय प्रिय असतो. कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी या सर्वांच्या मध्ये श्रेष्ठ कोण आहे? भक्तियोगी आहे, आणि तो मला अत्यंत प्रिय आहे असं कृष्ण म्हणतात. हा माताजी, आता पुढची स्लाइड घ्या. हा, तर आज आता आपला कर्मयोगाचा हा शेवटचा अध्याय. उद्यापासून आपण भक्तियोगाचे अध्याय सुरू करणार आहोत. भक्तियोग हा मध्ये जपून ठेवलेला आहे बघा. कर्मयोग आणि शेवटचे ज्ञानयोगाचे अध्याय यांच्यामध्ये हा भक्तियोग जपून ठेवलेला आहे. तर तोही खूप महत्वाचा आहे. पुढची घेता स्लाइड माताजी. हरे कृष्ण. हा, ह्याच्या पुढची घ्या माताजी. आता हा, ही ठेवा, ही ठेवा. आता बघा, प्रत्येक युगामध्ये योग पद्धती वेगळ्या वेगळ्या सांगितलेल्या आहेत ईश्वर प्राप्तीसाठी. तर आता सत्ययुग आहे. सत्ययुगामध्ये कसं असायचं? माणसाचं आयुष्य पण खूप मोठं असायचं, जवळजवळ 1,00,000 वर्षांचं आयुष्य असायचं. आणि असे लोक 10-10, 20-20 हजार वर्ष तपस्या करत असत, घर कुटुंबापासून दूर राहून वनामध्ये जाऊन खडतर तपस्या करत असत. आणि अगदी ऊन वारा पाऊस याची काळजी न करता मन एकाग्र चित्त ठेवून अशी तपस्या ते करत असत. त्यानंतर आता त्रेतायुगामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी कुठला यज्ञ करत असत ते. आणि म्हणजे आता सत्ययुगामध्ये खडतर तपस्या झाली, त्रेतायुगामध्ये यज्ञ करण्याचं, होम हवन यज्ञ इत्यादी ते उपाय करत असत ईश्वर प्राप्तीसाठी. त्यावेळेला त्रेतायुगामध्ये माणसाची आयु पण आता 1,00,000 वर्षांवरून जवळजवळ 10,000 वर्षांपर्यंत कमी झालेली होती. पण त्यावेळेला शुद्ध हवन सामग्री मिळत असे, मंत्र उच्चारण करणारे ब्राह्मण असत, त्यामुळे मोठे मोठे यज्ञ पार पाडले जात. आणि हे यज्ञ करायला अर्थातच खूप वेळ पण लागायचा. त्याच्यानंतर द्वापार युग आलं, त्याच्यामध्ये मोठ्या म्हणजे मंदिरांमध्ये मोठ्या मोठ्या विस्तारित प्रकारे पूजा करण्याची पद्धत होती. दानधर्म केला जात असे, अन्नदान केलं जात असे, वस्त्रदान केलं जात असे. तर तेव्हा मग माणसाची आयु आता 10,000 वर्षांपासून 1,000 वर्षांपर्यंत कमी झालेली होती. आता ह्या तिन्ही युगामध्ये ज्या गोष्टी केल्या गेल्या ईश्वर प्राप्तीसाठी, त्या आपल्याला कलियुगामध्ये करणं शक्य नाहीये. आता कलियुगामध्ये माणसाचं वय जेमतेम आता 100 वर्षांचं झालेलं आहे. ना आपण सत्ययुगासारख्या माणसासारख्या कठोर तपस्या करू शकतो, ना आपण खूप मोठे मोठे होम हवन यज्ञ करू शकतो, ना आपण मंदिरांमध्ये विस्तृत पूजा करू शकतो. कलियुगी माणसाचं वर्णन कसं केलं जातं? तर मंद आयु, मंद भाग्य असं केलं जातं. म्हणजे शारीरिक क्षमता पण कमी आहेत, कलियुगी माणसाच्या मानसिक क्षमता पण कमी झालेल्या आहेत. सत्ययुगातला मनुष्य अनेक वर्ष जशी खडतर तपस्या करत असे एका आसनामध्ये बसून, तसा आपण विचार पण करू शकत नाही. 5 मिनिटं एखाद्या आसनामध्ये बसायचं आपल्याला अवघड आहे. वर्षानुवर्ष वर्ष बसण्याचा तर आपण विचारच करू शकत नाही. कुठे एकांत पण उरलेला नाहीये. तर म्हणजे आपल्याला हे समजतंय की बाबा आपल्याला सत्ययुगासारखी तपस्या आता जमणार नाहीये. त्रेतायुगामध्ये यज्ञ करताना वापरली जाणारी जी शुद्ध हवन सामग्री होती, तीही आता उपलब्ध नाहीये. शुद्ध मंत्र उच्चारण करणारे ब्राह्मणही आपल्याला उपलब्ध नाहीयेत. तसंच या मंदिरामध्ये त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये ज्या विस्तारित मंदिर पूजा केल्या जायच्या, तर त्या करण्याजोगा आपल्याकडे आता वेळ पण उरलेला नाहीये. मग कलियुगी माणसासाठी ईश्वर प्राप्तीचा मार्ग काय आहे हे आपण बघूया. माताजी, पुढची स्लाइड घेता.
हा, तर परमेश्वराच्या नामाचा जप असं ईश्वर प्राप्तीचा मार्ग कलियुगी माणसासाठी दिलेला आहे. परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप किती सोपं करून दिलंय बघा. आता कृष्णांनी आपली शक्ती, सर्व शक्ती ह्या नामामध्ये दिलेली आहे. कृष्ण आणि हे नाम हे एकच आहे, भिन्न नाहीच आहे. तर म्हणून कृष्ण आपल्याला काय सांगतात की नामजप ह्याला युगधर्म म्हटलेला आहे कलियुगाच्यासाठी. आणि जसं आपण वर्णन ऐकलं की मंद आयु आहे, मंद भाग्य आहे, आणि अशा कलियुगी व्यक्तीच्यासाठी जो लाभ आता सत्ययुगातल्या व्यक्तीला एवढी खडतर तपस्या करून मिळत होता, तोच लाभ आता नामजपाने मिळतो. म्हणजे आपल्यासाठी कलियुगी माणसासाठी हे सोपं करून दिलेलं आहे आणि कृष्णांनी सर्व ताकद आपली त्यांच्या नामामध्ये दिलेली आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता इथे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणे, नामस्मरण करणे, याचा वापर कसा लिफ्ट सारखा केल्यासारखा आहे. आपण एका बिल्डिंगच्या सगळ्यात खालच्या मजल्यावर उभे असून आपल्याला वरच्या मजल्यावरती जायचं असेल, सगळ्यात वरच्या मजल्यावर, तर आपण जिन्याचा वापरही करू शकतो किंवा लिफ्टचा वापरही करू शकतो. पण जिन्याचा वापर केला तर आपल्याला बराच वेळ लागेल, पण लिफ्टचा वापर केला तर आपण कसं पटकन जाऊ. तसाच हा नामजप करणं हा मार्ग आपल्याला कृष्णांपर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलेला आहे. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे. हा वापर जिन्याचा वापर केल्यासारखा आहे. आपल्याला अनेक काळ पण लागेल, अनेक जन्म लागतील आणि आपलं पतन होण्याची पण शक्यता आहे. पण जो लिफ्टचा वापर आहे तो म्हणजे भक्तियोग किंवा नामस्मरणाचा जो मार्ग आपल्याला सांगितलेला आहे, जो अत्यंत सोपा मार्ग पण आहे आणि पटकन आपण कृष्णांपर्यंत पोहोचू शकतो या मार्गाने. माताजी पुढची स्लाइड घेता. आता आपल्याला इथे काही शास्त्रीय संदर्भ आहेत ते आपण जाणून घेऊया. चैतन्य महाप्रभू दाखवलेत या चित्रामध्ये, संकीर्तन करताना आपल्याला दाखवलेले आहेत आणि आता आपल्याला महत्व सांगितलेले हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याचं काय महत्व आहे, कशा प्रकारे केला पाहिजे, हे सगळं आता आपण पुढे जाणून घेऊया. माताजी पुढची स्लाइड घेता. मंत्र. मंत्र म्हणजे काय? तर मनुष्याला जो मुक्त करतो, कृष्णांपर्यंत घेऊन जातो, त्याला मंत्र म्हटलेलं आहे. मननात त्रायते इति मंत्रहा. तर म्हणून हे मंत्राचं महत्व आहे. मंत्र हे एक साधन आहे असं म्हणूया, जे आपल्याला कृष्णांपर्यंत घेऊन जायला सहायता करतो. मग माताजी पुढची स्लाइड घेता. मग कुठला मंत्र आपल्याला जप करण्यास सांगितलेला आहे? तर श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला सांगतात की हरे कृष्ण महामंत्र म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा आपल्याला जप करायला श्रीला प्रभुपाद यांनी सांगितलेला आहे. मग माताजी पुढची घ्या स्लाइड. आता बघा इथे काही भक्त दाखवलेले आहेत जे संकीर्तन करताना दिसत आहेत. जेव्हा महामंत्र आपण एकट्याने बसून आपण हा मंत्र करतो तर त्यावेळेला त्याला जप म्हटलेला आहे. सर्वांच्या बरोबर आपण जेव्हा म्हणतो, वाद्यांच्या साथीमध्ये करतो, वेगळ्या वेगळ्या चालीमध्ये करतो, त्याला संकीर्तन म्हटलेलं आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता विविध शास्त्रीय संदर्भ आहेत ज्याने आपण नामस्मरण केल्याने आपल्याला काय लाभ मिळतो हे आपल्याला आता जाणून घेऊया. पुढची स्लाइड घ्या माताजी. आता कलियुगामध्ये बघा म्हटलेलं आहे, लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे असं नारायण संहितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे बघू आपण. आता हा कृष्ण यजुर्वेदातील कलिसंतरण उपनिषद म्हणजे सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यानंतर हरे कृष्ण जपापेक्षा या युगासाठी कुठलीच धर्माची पद्धत अधिक उदात्त सापडणार नाही असं म्हटलेलं आहे. पुढे घ्या माताजी. चैतन्य चरितामृत आदी लीलामध्ये हे म्हटलेलं आहे की या भांडणाच्या आणि दांभिकतेच्या युगामध्ये मुक्तीचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा कुठलाही मार्ग नाही. खूप महत्वाचं सांगितलंय बघा. 3 वेळा आपल्याला एखाद्या गोष्टीवरती जोर देऊन सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप हा एकमेव मार्ग आहे आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी, कलियुगासाठी सांगितलेला आहे विशेषतः. तर हे आपण लक्षात घेऊया. म्हणून इथे हरेर नाम केवलम कलौ नास्ति एव नास्ति एव गतीर अन्यथा, हे असं सांगितलेलं आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता हे श्रीमद भागवतम मध्ये म्हटलेलं आहे, प्रिय राजा, कलियुग जरी दोषांनी भरलेलं असलं तरी या युगामध्ये एक चांगला गुण आहे
आणि तो असा आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि अतींद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतो. बघा, आपल्यासाठी खूप सोपं करून दिलेलं आहे. आपल्या क्षमता पण सर्व कमी झालेल्या आहेत. तर त्यामुळे नामस्मरण सारखा सोपा मार्ग आपल्याला दिलेला आहे आणि लाभ मात्र आपल्याला तोच आहे. कृष्णांकडे जायचा आपल्याला मार्ग अत्यंत सोपा आणि पटकन असा हा मार्ग सांगितलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, यज्ञांमध्ये पवित्र नामजप मी आहे असं कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणालेले आहेत. म्हणजे कृष्ण आणि त्यांचं नाम हे भिन्न नाहीये, आपण जसं म्हटलं. मग चैतन्य चरितामृत अंत्यलीलामध्ये म्हटलेलं आहे की हे परमपुरुष भगवंत, तुझ्या पवित्र नामातच सर्व जीवांचं सौभाग्य आहे आणि म्हणून तुझी अनेक नामं आहेत, जसं की कृष्ण, गोविंदा. तू त्या नामांमध्ये आपले सर्व सामर्थ्य गुंतवलेले आहेस आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही कठोर आणि जलद नियम नाही आहेत. तर आपण या विविध अशा शास्त्रीय संदर्भ का बघतो आहे, तर आपल्याला विश्वास व्हायला हवा की कृष्ण यांचं आणि त्यांचं नाम हे एकच आहे आणि आपण हे घ्यायला सुरुवात केलं पाहिजे. म्हणजे नामजपाचं महत्व आपण इथे समजून घेतोय. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता हे विविध शास्त्रीय संदर्भ आपण समजून घेतल्यानंतर, वाचल्यानंतर आपल्या मनात काही संशय राहायला नको की भगवंतांचं नाम आपल्याला सर्व भौतिक बंधनातून मुक्त करतं. नामजप केल्याने आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे भगवत धामामध्ये जायचं, हे आपण गाठू शकतो. त्यामुळे आपल्याला विनाविलंब सुरुवात केली पाहिजे हे नामजप करायला. आता हा जो मंत्र आहे हरे कृष्ण महामंत्र, हा जप करताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या इथे सांगितलेल्या आहेत. तर हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू करण्याच्या पूर्वी पंचतत्व मंत्राचा जप करा. तर पंचतत्व, माताजी पुढची स्लाइड घेता, त्याच्यामध्ये बघा इथे चैतन्य महाप्रभू दाखवलेले आहे. चैतन्य महाप्रभूंनी हरे कृष्ण महामंत्र आपल्याला 500 वर्षांच्या पूर्वी सांगितलेला आहे आणि चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी होते किंवा भक्त म्हणूया त्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्यामुळे महामंत्र हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू करण्याच्या आधी आपण पंचतत्वांचा आशीर्वाद घेतो. जणू त्यांना आपण विनंती करतो की हा जप करताना आमच्याकडून काही चूक झाली तर आम्हाला क्षमा करा. तर इथे मध्ये जे उभे आहेत तर ते चैतन्य महाप्रभू आहेत, जे पिवळ्या वस्त्रांमध्ये आहेत ते. त्यानंतर निळ्या वस्त्रात त्यांच्या शेजारी जे आहेत ते नित्यानंद प्रभू आहेत. त्यानंतर त्यांच्या शेजारी अद्वैताचार्य आहेत. प्रभूंच्या दुसऱ्या बाजूला जे आहेत ते गदाधर पंडित आहेत आणि त्यांच्या शेजारी आहेत ते श्रीवास आहेत. तर त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण हा जप सुरू करतो. म्हणजे आपण लक्षात काय ठेवायचं, प्रथम आपण पंचतत्व मंत्र म्हणायचा आणि मग हरे कृष्ण महामंत्राच्या जपाला सुरुवात करायचं. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद, असा हा पंचतत्व मंत्र आहे. आता बघा, मंत्र जप करत असताना आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असताना काय आपल्याला गोष्टी पाळायच्या आहेत त्या इथे सांगितल्या आहेत. मंत्र ऐकता येईल एवढ्या जोरात आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे आपल्या तोंडाने म्हणत असताना आपला आवाज आपल्या कानाने आपल्याला ऐकू यायला पाहिजे मंत्र. पुढची स्लाइड घ्या माताजी. प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट असावा. पुढची स्लाइड घ्या. जप आदरपूर्वक आणि भक्तिभावाने एकाग्र चित्ताने करावा. लक्ष कुठेतरी आपण बोलण्यात आहे, कुठे मध्ये इकडे तिकडे बघतोय असं करू नये. आपण जप करत असताना आपण जपाकडे लक्ष द्यावं, हे महत्वाचं आहे. पुढची घ्या स्लाइड माताजी. कोणत्याही स्थळी बसून अथवा चालताना कोणत्याही दिशेकडे तोंड करून जप करता येईल. बघा, काही असा विशेष नियम सांगितलेला नाहीये. आपण एकांत स्थळी पण बसू शकतो, कुठे पार्कमध्ये, आपल्या घरी कुठल्या शांत स्थळी बसू शकतो. सगळ्यांच्या बरोबर बसूनही आपण जप करू शकतो. कुठल्याही दिशेला तोंड करून करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. कोणत्याही वेळी जप करता येईल. बघा, आता दिवसाची कुठचीही वेळ चालेल, पण जो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे म्हणजे सूर्योदयाच्या आधी 1.5 तास, तर ती उत्तम वेळ मानली जाते. ती अधिक श्रेयस्कर असते असं म्हटलेलं आहे. पण ती जरी जमू शकत नसेल तरी दिवसामध्ये आपण केव्हाही जप करता येतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी.
जप स्नानापूर्वी अथवा स्नानानंतरही करता येईल. बघा नियम कसे अगदी आपल्याला साधे करून सांगितलेले आहेत. जप करणं महत्वाचं आहे इथे. हा, आंघोळ करूनही करू शकतो किंवा आंघोळीनंतरही आपण करू शकतो, पण जप केला पाहिजे ह्याला महत्व आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, जप करताना मोजणे श्रेयस्कर आहे. बघा आपण काय लक्षात घेतोय की आपल्याला जप करताना जपावरती लक्ष ठेवायला पाहिजे. जे नाम घेतोय ना तिथे आपलं लक्ष ठेवाय असलं पाहिजे. आता काही लोक कसे बोटांवरती, हाताच्या बोटांवरती मोजतात, तर ते मोजत असताना आपलं लक्ष कुठे ते गणना करण्यामध्ये किंवा ते मोजताना मोजण्याकडे जातं. आपल्याला लक्ष कुठे ठेवायचंय? नामाकडे ठेवायचंय. त्यासाठी माळेवरती जप करणं हे जास्त सोपं पडतं. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. इथे म्हटलेले बघा 108 मणी असलेल्या तुळशीच्या माळेद्वारे हा जप करावा. तर आपण हे जाणून घेतलं महत्व माळेने जप करण्याचं. हा, आता महामंत्राचा जप करताना काय करू नये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काहीच शब्दांचा जप करू नये. पूर्ण मंत्र म्हटला पाहिजे. प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार व्हायला पाहिजे. कुठलेही शब्द वगळू नयेत. सर्व मंत्र आपल्याला म्हणता आला पाहिजे. हा, पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, माळेतील कृष्णमणीवरती जप करू नये असं म्हटलेलं आहे. आता बघा हे छोटे छोटे नियम आहेत, हे आपल्याला सगळे जप करताना पाळायचे आहेत. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. पुस्तकं, मोबाईल फोन, वर्तमानपत्र वाचताना, टीव्ही पाहताना जप करू नये. जसं आपण समजून घेतलं आपलं लक्ष कुठे नाम जप करण्यामध्ये असलं पाहिजे. इतर गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आणि हातात माळ पकडून फिरवायची हे बरोबर नाही. जप करताना जपाकडे लक्ष असावं आपलं. त्यामुळे मोबाईल फोनचा वापर टाळावा. वर्तमानपत्र, टीव्ही बघताना आपण जप करू नये असं सांगितलेलं आहे. पुढची घ्या स्लाइड माताजी. आता जप करण्याचे फायदे आपल्याला इथे सांगतायत बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. कर्मफलांपासून मुक्ती हा पहिला फायदा आहे. मग पुढे बघूया काय आहे. वाईट सवयींपासून, व्यसनांपासून मुक्ती तरुण पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. तरुण पिढी काय सगळ्यांच्यासाठीच, कलियुगातल्या लोकांच्यासाठी महत्वाचं आहे. तर हे जप केल्याने हे फायदे आपण बघतोय. अजून पुढे घ्या माताजी. चिंता आणि तणावापासून मुक्ती आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी चिंता आणि तणाव आहेतच. बघा मनःशांती प्राप्त होते. कलियुगाचा गुणधर्मच आहे ना हा सगळा. सगळ्यांना चिंता, ताण तणाव हा असतोच. दुःखालयम अशाश्वतम असं म्हणतातच, वर्णनच केलेलं आहे कृष्णांनी. तर बघा तिथे सगळे स्वामी जे आहेत ते नृत्य करताना दिसतात. त्यांना किती मनःशांती मिळते, आनंद मिळतोय निश्चित त्यांना. या पुढची स्लाइड माताजी. हे बघा खरा निर्मल आनंद असं म्हटलेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतच आहे त्यांना आनंद मिळतोय, म्हणूनच अगदी ते छान नृत्य करतायत. तर हे लक्षात ठेवूया आपण. जप केल्याने त्याची अनुभूती पण आपण घेऊ शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आत्मज्ञान मिळतं. अजून पुढे काय माताजी सांगितलेलं आहे पुढची स्लाइड घेता. आता हरे कृष्ण महामंत्राच्या बाबतीत लोक काय म्हणतात बघा. आता आपण माहिती आहे आपल्याला की श्रीला प्रभुपाद यांनी इस्कॉनची स्थापना न्यूयॉर्कमध्ये केलेली होती, पाश्चात्य देशामध्ये जाऊन. तर ते आणि अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केलं. तर श्रीला प्रभुपाद यांचे शिष्य जे आहेत ते देश परदेशामध्ये आहेत आणि हे सर्व जप करतात. आणि त्यांनी इथे आता आपले अनुभव सांगितलेले आहेत. आता हा जॉर्ज हॅरिसन आहे, इंग्लंड मधला आहे, म्युझिक संगीतकार होता ना हा. तर हा खरोखरच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची ही प्रक्रिया आहे असं तो म्हणतो आहे. त्यांनी पुढे आपलं घर पण इस्कॉनच्या चळवळीसाठी दान केलं. जे आता काही भक्ती वेदांत मॅनॉर म्हणून जे लंडनला प्रसिद्ध जागा जी आहे ती जॉर्ज हॅरिसननेच दान केलेली होती. महामंत्राचा जप सुरू केल्यापासून सर्व काही मला अनुकूल असे घडायला लागले. हे जीन क्लॉड हॅलीचे तरुण दिग्दर्शक 3M कंपनीचे जे आहेत फ्रान्समधले, त्यांचं असं म्हणणं आहे. पुढे काय म्हणतात बघूया. अजून कोणाची उदाहरणं दिलेली आहेत. अल्बर्ट ब्रश फोर्डचे मालक आहेत, फोर्ड मोटर्सचे. त्यांचं म्हणणं आहे
की हरे कृष्ण मंत्र जपामुळे आयुष्यातील चढ उतार मी सहजपणे आत्मविश्वासाने आणि मनःशांतीने पार करू शकलो. बघा हे भारतीय नाही आहेत, हे सगळे परदेशातले आहेत, पण त्यांचाही दृढ विश्वास आहे. श्रीला प्रभुपादांचे हे शिष्य आहेत आणि नामस्मरण करतात, जप करतात आणि त्यांचा खूप विश्वास आहे या चळवळीवरती. आता हे भारतीय आहेत बघा, उद्योगपती आहेत. मी बऱ्याच वर्षापासून हरे कृष्णाचा जप करत आलेलो आहे आणि मला यापेक्षा आनंददायक काहीही मिळाले नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. ऋषिकेश मफतलाल, हरे कृष्ण मंत्राचा जप केल्याने मला माझ्या आयुष्यातील सर्व चढ उतार मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनःशांतीसह सामना करण्यास मदत झालेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हे पण खूप मोठे उद्योगपती आहेत, मफतलाल फॅब्रिक्सचे. पुढची स्लाइड घ्या माताजी. आता ही वेगवेगळे लोक जे असे क्षेत्रामधले आहेत त्यांनी आपली उदाहरणं सांगितली आहेत बघा, अनुभव सांगितलेत, की आता ही एक मॉडेल आहे, अॅन शॉफस नावाची डच मॉडेल आहे. तिने म्हटलेलं आहे की जप करण्याने मला वाईट सवय सोडण्यास मदत झाली, त्यामुळे माझी सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलली. ती आधी बघा कशी होती, आता कशी झालेली आहे, सगळंच तिच्यामध्ये बदल झालेले आहेत. पुढच्या चित्रामध्ये माताची दाखवा बरं ती स्लाइड. हा बघा, हिच्यामध्ये ही पण मॉडेलच आहे, युरोपियन मॉडेल आहे. ती सांगते की हरे कृष्ण महामंत्राचा नामजप सुरू केल्याने मला प्रचंड आनंद मिळतो. त्यांच्या जीवनामध्ये बघा काही ताणतणाव असतात, काही काय म्हणतात ते जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतात ते सगळे असे कमी होतात. बदलच पडतो, त्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल पडतो, त्यांच्या वागणुकीमध्ये बदल दिसून येतो. तर ही विकी ओव्हरटन युरोपियन मॉडेल असं सांगितलेलं आहे. सगळ्यांना वेगळे वेगळे अनुभव आहेत, पण सगळ्यांचे सकारात्मक असेच अनुभव आहेत बघा प्रत्येकाचे. आता हे कोण आहेत? ब्रूस क्लिन्सबर्ग, सैन्यामधले अधिकारी आहेत. त्यांचंही म्हणणं आहे की हरे कृष्ण भक्तांच्या सोबत सहवास सुरू केल्यानंतर, महामंत्रांचा जप केल्यानंतर माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक उजळ झालेला आहे. त्यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. घ्या पुढची स्लाइड माताजी. हे डेव्हिड वुल्फ आहेत, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सोशल सर्व्हिस यामध्ये हे संशोधन करतात आणि त्यांनी असा एक निष्कर्ष काढलेला आहे की महामंत्रामुळे तणाव, नैराश्य, अज्ञानाची पद्धत लक्षणीयरित्या कमी होते आणि चांगुलपणाची पद्धत लक्षणीयरित्या वाढते. बघा, लोक ह्याच्यावरती संशोधनही करतात की हरे कृष्ण महामंत्राचा काय काय त्याच्यावरती म्हणजे इफेक्ट होऊ शकतो माणसावरती. या संशोधनाच्या नंतर त्यांनी काढलेला हा निष्कर्ष आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. आता हे सॅली रॅले नावाची एक व्यापारी आहे आणि तिचं म्हणणं आहे की जेव्हा मी चिंताग्रस्त असते तेव्हा मला जप करण्याने खूप शांत वाटतं आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी डळमळत नाही. पुढची स्लाइड घ्या माताजी. हे टोरंटो हेल्थ स्पाचे मालक आहेत रमेश लाल आणि ते म्हणतात की हरे कृष्णांचा जप केल्याने, कृष्ण भावनेवरील अधिकृत पुस्तके वाचल्याने मला खूप शांती मिळालेली आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. तर बघा इथे आता हे सगळ्या लोकांनी समाजातल्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले लोक होते हे काम करणारे आणि सगळ्यांच्या जीवनावरती काहीतरी आपण बघितलं सकारात्मक प्रभाव झालेला आहे मंत्र जप करण्याचा. कोणाला शांती लाभली, कोणाच्या वाईट सवयी सुटल्या, तणाव कमी झाला, एकाग्रता वाढली, एकटेपणा वाटत नाही. म्हणजे वेगवेगळे अनुभव त्यांनी दिलेले आहेत लोकांनी. सर्वांना मंत्रजप करण्याने फायदा झालेला आहे. आता ह्यापैकी काही लोक तर खूप यशस्वी आहेत, प्रसिद्ध आहेत, पैसा आहे त्यांच्याकडे, पण त्यांनी शांती प्राप्त केली जप करण्यामुळे. काही सर्वसामान्य लोक पण आहेत आपल्यासारखं जीवन जगणारी, त्यांनी हे मंत्र जप करून त्यांना फरक जाणवलेला आहे. तर आपण महत्वाचं ह्याच्यातून काय जाणून घ्यायचंय की आपण सुरू केला नसेल जप करायला तर आपल्याला करायचं आहे. म्हणजे इथे म्हटलंय ना की जप करा आणि आनंदी राहा. तर बघा, सुरू 8 ते 10 मिनिटं लागतात एक माळेचा जप पूर्ण करायला. सवयीने अजून थोडासा वेळ कमी लागतो. तर भगवद्गीतेचं अध्ययन आपण करून आपल्याला जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर जो मार्ग आपल्याला इथे सांगितलेला आहे तो आपल्याला आचरणात आणला पाहिजे, तेव्हा आपण ही अनुभूती प्रत्यक्ष घेऊ शकतो. आता इथे मग आजचा अध्याय आपला संपलेला आहे माताजी. शेवटची स्लाइड घेता.
तर आजचा अध्याय कुठला होता? अष्टांग योगाचा अध्याय होता. त्यामध्ये आपण अष्टांग योगाच्या पायऱ्या जाणून घेतल्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. अर्जुन त्याच्यानंतर कृष्णांना म्हणाला की मन कसं आहे, वायूपेक्षा चंचल आहे आणि त्याला संयमित करणं हे अवघड आहे. मग कृष्णांनी त्याच्यावरती उत्तर दिलं की अवघड आहे, पण अभ्यासाने आणि अनासक्तीने मनाला आपण नियमन मनाचं करू शकतो. मग अर्जुनाने प्रश्न विचारला की या योगाभ्यासाच्या मार्गामध्ये जो योगी अयशस्वी होतो त्याचं पुढे काय होतं? त्यावर कृष्णांनी उत्तर दिलं की त्याने या जन्मात केलेली भक्ती वाया जात नाही. पुढे त्याचा असा जन्म होतो जिथून त्याची भक्ती पुढे चालू राहते. मग कृष्ण सांगतात की सर्व योगांमध्ये भक्ती योग श्रेष्ठ आहे. जे ऐकल्यावरती आता अर्जुनाला खूप बरं वाटतं. कारण कृष्णांनी सांगितलेला हा जो अष्टांग योग आहे तो त्याला जमण्यासारखा नव्हता, अवघड वाटत होता. तर जेव्हा त्याला समजलं की भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ आहे, ते जाणून त्याला आनंद झाला. आता भक्ती योगाने आपल्याला साध्य काय करायचंय? आपण हा अध्याय आता इथे समाप्त केलेला आहे. तर आपल्याला जाणून काय घेतलं या अध्यायावरून आपण? तर मनाला संयमित करणं, म्हणजे मन कसं आहे, स्वभावतः चंचल आहे, द्वंद्वाने युक्त आहे. मान अपमान, हे बरं ते वाईट, असा द्वंद्व मनामध्ये आहे. त्यामुळे ते अस्थिर आहे. आणि असं चंचल मन भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. आता पुढच्या 7व्या अध्यायापासून आपण भक्तियोग शिकणार आहोत. पण मन जर का स्थिर नसेल तर मन भक्तीकडे वळणार नाही. भोग करण्याचीच वेगळी वेगळी साधनं भौतिकामध्ये ते शोधत राहील. आणि भक्तियोग कसा आहे, परिसस्पर्शासारखा म्हटला जातो. आपल्याला जे विस्मरण आहे ना आपल्या स्वरूपाचं, की आपण कृष्णांचे अंश आहोत, आपण त्यांचे नित्य सेवक आहोत, या स्वरूपाची जी पुनर्जागृती करण्यासाठी आपल्याला हा भक्ती मार्ग सांगितलेला आहे. पण आता लोखंडच गंजलेलं असेल, चिखलात पडलेलं असेल, तर त्या परिसाचा स्पर्श जरी झाला तरी त्याचं सोनं होणं शक्य नाही. तर त्यासाठी किमान लोखंडाचे गुणधर्म त्यात असावे लागतात ना. तसंच भक्तीने प्रगती करण्यासाठी काही गुण साधकामध्ये हवेत. ते गुण आपल्यामध्ये यावे म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला साधना करायला सांगितलेली आहे. आता जसं आपण पोहायला शिकतो, पण आता एखाद्या व्यक्तीला पाठीवरती दगड बांधला किंवा ओझं घेऊन पाण्यामध्ये पडला तो, तर त्याला पोहणं असंभव आहे. तसंच आपण आता हे जे अनर्थ आहेत ना, काम, क्रोध, लोभ इत्यादी, याची ओझी बाळगून आपण या भवसागरामध्ये आहोत. तर हे सर्व अनर्थ दूर केल्याशिवाय आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. त्यासाठी साधनेचं महत्व आहे. मग अनंत जन्माची जी ही आपली आवरण आहे ती पटकन दूरही होत नाही. त्यासाठी आपल्याला दृढ निश्चयी राहायला सांगितलंय, उत्साह ठेवायला सांगितलाय, धैर्य ठेवायला सांगितलंय, आणि मग आपली हळूहळू ही आवरणं हटतात आणि आपली भक्ती मार्गामध्ये प्रगती होते. तो जो सहज सुलभ आचरण करण्याजोगा जो भक्ती मार्ग आहे तो आता आपण पुढच्या अध्यायापासून 7व्या अध्यायापासून जाणून घेऊया. हरे कृष्ण. आता माताजी रेकॉर्डिंग थांबवता का?